मदांध तख्त फोडते मराठी. त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला या माजलेल्या आणि मदांध तख्ताला फोडून आपल्या या 227 उमेदवारांना, मशाल असेल तर मशाल, इंजिन असेल तर इंजिन, तुतारी असेल तर तुतारी, आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी एक विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धन्यवाद संदीपजी. यानंतर मी विनंती करतो शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांना, त्यांनी या सभेला संबोधित करावं. जय महाराष्ट्र. शिवतीर्थ भरत चाललेला आहे. येत असताना मी अनेक बस पाहत होतो. अजूनही उमेदवार आपले एक 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 येत आहेत. प्रचार सभा चालू आहे, डोर टू डोर चालू आहे. गेले 10 दिवसातच आपण सगळ्या जे काही प्रचार आहे तो सुरू केलेला आहे. पण कितीही काही म्हटलं आणि कितीही कोणाचा प्रचार असला तरी आज एक निश्चित आहे की हा क्षण जो आहे तो ऐतिहासिक आहे. मुंबईसाठी ऐतिहासिक आहे की शिवतीर्थावर उद्धव साहेब आणि राज साहेब हे आज एकत्र एका सभेत बोलणार आहेत आणि मुंबईसाठी बोलणार आहेत. ही निवडणूक महत्त्वाची तर आहेच. ही निवडणूक आपल्या मुंबईची आहे, ही निवडणूक आपल्या महाराष्ट्राची आहे, ही निवडणूक आपल्या अस्मितेची आहे, ही निवडणूक आपल्या अस्मितेची आहे. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन जे मला आपल्याला सांगायचं आहे ते हेच आहे की मतदार राजा, ही निवडणूक गटर, वॉटर, मीटर ह्याच्याबद्दल आहे. बाकी कुठच्याही विषयावर लक्ष देऊ नका. भाजपवाल्यांकडून जर आपण प्रचार पाहिलात तर आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो स्पष्ट दिसत आहे. आपले होर्डिंग जे आहेत ती आपण करून दाखवलेली कामं लावलेली आहेत आणि तो आपला ट्रॅक रेकॉर्ड आहे. 2002 असेल, 2007 असेल, 2012 असेल, 2017 असेल आणि ही निवडणूक देखील आपण करून दाखवलेल्या कामांवर करत आहोत, त्याच्यावरच लढत आहोत. भाजपसारख्या विचित्र ॲबस्ट्रॅक्ट आयडियाजवर लढत नाही आहोत. पुढचा जो टप्पा आहे शब्द ठाकरेंचा, तो ह्या मुंबईमध्ये आपण काय करणार आहोत त्याच्यावर बोलत आहोत. पण भाजपचे होर्डिंग्स तुम्ही पाहिलेत का? कसे आहेत? कोण आहेत भाजपच्या होर्डिंगवर? 2 चेहरे आहेत, 2 चेहरे. मला तुम्ही सांगा, ते 2 जे चेहरे आहेत, प्रधानमंत्र्यांचे असतील किंवा मुख्यमंत्र्यांचे असतील, त्यांचं ह्या मुंबईला किंवा आपल्या महाराष्ट्राला योगदान काय आहे जरा मला सांगा. सांगू शकेल का कोणी? 0. अरे असं कसं तुम्ही बोलता? गिफ्ट सिटी मुंबईमधून गुजरातला नेली कोणी? आहे की नाही योगदान? इथून उद्योगधंदे पळवून नेले गुजरातला कोणी? आहे की नाही योगदान? आपला सामान्य माणूस, मग जातपात धर्म न पाहता, मराठी अमराठी न पाहता, जी परवडणारी BST बस सेवा आपण लोकांना द्यायचो, मुंबईकरांना द्यायचो, ते मारण्याचं काम, ते प्रायव्हेटायझेशनचं काम कोणी केलं? भाजपाने केलेलं आहे, मिंदेंनी केलेलं आहे. हे त्यांचं योगदान आहे. तुम्ही त्यांना मतदान करणार आहे का? हा निर्णय तुमचा असणार आहे. तुम्ही ठरवू शकता. येत्या 15 तारखेची जी निवडणूक आहे त्याच्यात निर्णय तुमचा असणार आहे, निर्णय मुंबईचा असणार आहे, निर्णय आपल्या 29 शहरांचा असणार आहे. आणि हा निर्णय असा आहे की एका बाजूला शिवशक्ती म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि जेव्हा मी शिवसेना बोलतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस बोलतो त्या एकच आहेत. दुसरी कुठच्या ज्या टोळ्या आहेत त्या दुसरे पक्ष नाहीत, त्या टोळ्या आहेत, हे लिहून ठेवा. पण आपली ही युती आहे, आपली ही आघाडी आहे. शिवशक्ती म्हणून आपण चाललेलो आहोत पुढे, एक ठोस कार्यक्रम घेऊन चाललेलो आहोत पुढे की होय आम्ही हे करून दाखवणार.